एक अपघात, दोन प्रेझेंटेशन्स, चार कॅरेक्टर्स आणि खूप सारे प्रश्न। आज रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल प्रेझेंटेशन पार्ट 2 केलं। या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि चार महत्त्वाची कॅरेक्टर्स समोर आणली। त्यापैकी पहिलं कॅरेक्टर आहे एक बडा राजकीय नेता, दुसरं कॅरेक्टर आहे केंद्रीय मंत्री, तिसरं कॅरेक्टर आहे एका बड्या बापाचा बडा मुलगा आणि चौथं कॅरेक्टर आहे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घराण्याची राजकीय घराण्याची सून राहिलेली एक व्यक्ती। आपण पाहूयात रोहित पवारांनी कुणाकुणावर संशय उपस्थित केलाय या रिपोर्टमध्ये। एक अपघात, दोन प्रेझेंटेशन्स आणि चार कॅरेक्टर्स। अजित पवारांचा अपघात कसा झाला या संदर्भात रोहित पवारांनी स्वतःचा म्हणून जो तपास सुरू केला आहे त्यामध्ये रोहित पवारांनी अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत आणि तिघांची थेट नावं घेतली आहेत। या अपघातानंतर जी चौकशी सुरू झाली आहे त्याबद्दलची 3 कॅरेक्टर्स रोहित पवारांनी सरळ समोर आणली आहेत। यापैकी एक कॅरेक्टर आहे पडद्यामागचं। यामधलं पहिलं कॅरेक्टर म्हणजे रोहित सिंग। रोहित सिंग हा VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचा मुलगा। त्याच्या शाही लग्नाला महाराष्ट्राच्या सत्तेतले अनेक लोक गेले होते। आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख नेते सुद्धा रोहितच्या लग्नाला गेले होते। सध्याचे हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू हे सुद्धा TDPचे आहेत आणि म्हणूनच इतका मोठा अपघात होऊनही VSR वर कारवाई होत नाही असा रोहित पवारांचा आरोप आहे। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे नोट करा। आम्ही बघत होतो की VSR कंपनीवर कारवाई का होत नाही, VSR कंपनीवर कारवाई का होत नाही। ह्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो VK सिंगचा मुलगा आहे, भारी भारी गाड्या आहेत त्याकडे, गाड्या घ्यायला काही हरकत नाही। 5 स्पोर्ट्स कार आहेत, एका गाडीची किंमत 7 कोटी असेल, 35 कोटीच्या तर गाड्या आहेत त्याच्या। आमचं फक्त म्हणणं आहे VSR वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे आणि काही दुसऱ्या राज्यातले, त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशचे TDP या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी सांग, मला माहिती आहे का तर 100% माहिती आहे। TDPचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या VSRचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते। मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज VSR या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय TDP या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट VSR वेंचर एव्हिएशन मिनिस्टर। रोहित पवार यांनी प्रेझेंटेशनमध्ये चंद्रबाबू नायडूंचं नाव घेतलं नाही, पण तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख नेते म्हणजे चंद्रबाबू नायडूंकडेच त्यांचा रोख दिसतोय। तर अजित पवारांचा अपघात, त्याची चौकशी आणि VSR कंपनीशी संबंधित तिसरं कॅरेक्टर म्हणजे हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू। आणि ती सत्ता तिथं त्या ठिकाणी असताना त्या TDP या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील आणि TDPचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल आणि VSR कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं नाही तर त्याचं मॅनिप्युलेशन करणं असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे। VSR कंपनीच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाल्यावर रोहित सिंग भारताबाहेर पळून गेल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय। आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही। अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय। त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे। ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील। आणि आता रोहित पवारांनी या अपघाताच्या चौकशी संदर्भात नाव घेतलेलं चौथं आणि महत्त्वाचं कॅरेक्टर ते म्हणजे श्वेता सिंग। श्वेता सिंग हे नाव रोहित पवारांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये घेतलं। श्वेता सिंग याआधी महाराष्ट्राच्या सूनबाई होत्या। त्या DGCA मध्ये मोठं रॅकेट चालवतात। त्यांना DGCA मध्ये ठेवू नका आणि त्यांना तपासापासून दूर ठेवा अशी रोहित पवारांची मागणी आहे। आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा। थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या
आता नाही आहेत, त्या DGCAमध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारी ही कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि ह्या आज त्या DGCA मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. पण या श्वेता सिंग नेमक्या कोण हे तुमच्या लक्षात आलं का? त्यासाठी थोडं मागे जावं लागेल. हा फोटो नीट पहा. फोटोत आहे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल महाजन आणि त्याची एकेकाळची पत्नी श्वेता सिंग. राहुल आणि श्वेता यांचं 2006 मध्ये लग्न झालं होतं. मात्र श्वेतानं राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आणि मारहाणीचे आरोप केले आणि 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या आधी राहुल महाजन आणि श्वेता सिंग एकमेकांना 13 वर्षांपासून ओळखत होते. दोघेही अमेरिकेतल्या फ्लाइंग स्कूलमध्ये एकत्र होते. श्वेता सिंग त्यावेळी जेट एअरवेजमध्ये पायलट होती. 1 ऑगस्ट 2008ला गुडगाव कोर्टानं राहुल आणि श्वेताचा घटस्फोट मंजूर केला. त्यानंतर राहुल महाजननं डिम्पी गांगुली आणि नंतर नतालिया इलिना सोबत लग्न केलं. श्वेता सिंग सध्या DGCA मध्ये काम करतात. त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून त्या दादांच्या विमान अपघाताचा तपास भरकटवू शकतात, असा रोहित पवारांचा दावा आहे. आमदार रोहित पवार यांनी श्वेता सिंग यांचं नाव घेऊन आरोप केले. त्यानंतर NDTVने श्वेता सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस दूरध्वनीवरून श्वेता सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या संदर्भामध्ये विचारला असता श्वेता सिंग यांनी NDTVला सांगितलं की या संदर्भामध्ये आपण अद्याप काहीच बोलणार नाही. मात्र जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अधिकृत जे आहे ते DGCA कडूनच तुम्हाला माहिती मिळू शकते किंवा DGCA अधिकृतपणे सांगू शकेल की नेमकं या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं आहे की नाही. त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर श्वेता सिंग यांची सुद्धा चौकशी होते का, DGCA नेमकी काय भूमिका घेणार आणि केंद्र सरकार कशा पद्धतीनं त्यावर रिॲक्ट करणार. अजित पवारांच्या अपघात तपासासंदर्भात रोहित पवारांनी समोर आणलेली ही नवी 4 कॅरेक्टर्स आणि आता अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये या 4 कॅरेक्टर्स भोवती तपासाची चक्र फिरणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.